काय माझं आता काय झालंय, आता माग खूप गर्दी होती, बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आता आज आपण परत आलेलो आहोत आपल्या 32 ओपनच्या गाडीमध्ये. तर आत्ता आपलं माल लोडिंगचं चालू आहे. तर आत्ता वाजले सकाळचे 10:20. तर आत्ता आपण जाणार आहे डॅमला. तिथं आपल्याला पूर्ण आपला जे लोड आहे माल ते आपल्यालाही पूर्ण खाली करायचं आहे. बघू आता कसं जायचं होतंय. आत्ता माल भरायचं चालू आहे. तर आता बघूया पुढच्या व्लॉगमध्ये आपला काय इंटरेस्टिंग होतंय. तर चला या व्लॉगला स्टार्ट करूया. आणि हां, व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, आता आपलं पूर्ण माल इथं माग पुढं सगळं लोड झालेलं आहे. आता आपण थेट निघालेलो आहे कुठं, तर तर्रे डॅमला. हा, तर बघू शकता मित्रांनो, आता आपण पुणे बेंगलोर या हायवेवर लागलेलो आहे. आता जस्टच इथनं असं वर आलो आणि घुचूक दिसणं घुसलो आत. हा, नात केलं आपलं पप्पू शेठचं कुठे बी गाडी घुसवतोय. हायवेवर नाही यायचं स्टेट, तर चोळ्याभोळ्यातनं घेऊन चाललाय. असून आता नेतोय तर नेऊन दे, काही टेन्शन नाही. मित्रांनो, आता बघा काय झालंय विषय. डोक्यावर आपल्या 1 टन म्हणजे 1000 किलो माल आहे. आणि आपला पप्पू शेठ 80च्या स्पीडनं गाडी थांबलाय लागलाय. जरा पुढे गाडी आल्यामुळे स्लो झाले. बाबा एवढ्या स्पीडनं कोण चालवतं लागा? टेन्शन नाही करायचं, गुचूक दिसणं घुसायचं. हा, अशा गाड्यांना असं कट मारायचं, कट. हा, आता बघा आपली 81 गेली गाडी. बघा 84. तरी याला काही भीती नाही. आपल्याला भीती आहे, कारण जाऊन दे काय असेल ते, कारण टेन्शन नाही घ्यायचं. काय माझं आता काय झालंय, आता माग खूप गर्दी होती, बघू शकता तुम्ही. काय इश्यू झाला आम्हाला माहिती. तर आता आपल्याला मल्हारपेठ उमरज हायवे लागलेला आहे. अरे चल की बाबा. आणि आपला जे माल आहे ते आहे 1 टन. आणि आपल्याला कराड ते तर्रे 40 किलोमीटर आणि तर्रे ते कराड 40 किलोमीटर, असं 80 किलोमीटरचं जरा हे रस्ता. आणि हा, त्याचा आपल्याला भेटणार आहे 2800 रुपये. आणि या जायचं खर्च थोडं 600 रुपये. आपल्या हातात येणार आहे 2200 रुपये. हा, तर आता आपल्याला रोड लागलेला आहे एकदम मस्त असा हायवे. मित्रांनो, पोहोचलो आता. आणि आपल्याला खूप लांब नाही यावं लागलं, कारण आपल्याला सांगितलं तर तर्रे म्हणून. पण तर्रेनंतर नुनं आलं, नुनंतर आलं आपलं लोरेवाडी. तर एवढ्या लांब आपण आता आपल्या साईटवर आलो आहोत. तर ही आहे आपली साईट. तर आपला हे पूर्ण माल आता खाली करायचा आहे इथं. आणि नंतर आपण आपला भाडा घेऊन आता व्हायचं गायब. चप. चला, आता ओके मध्ये सगळं झालंय. सगळं आता गाडीमधलं माल आता सगळं खाली घेतलंय आम्ही. ओके मध्ये सगळं. आता फक्त भाडा घ्यायचा आणि जायचं. आणि आमचा आता प्लॅन आहे की थोडंसं नाश्ता बिष्ट बी करावं.
आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं की मी सांगितलेलं आम्ही नाश्ता करायला थांबणार होतो, आता सगळं घेतलंय तर मस्त खाणार पिणार. तो तर बाय.